नमस्कार. आज अफाम मार्फत आयोजित महत्त्वाच्या कार्यशाळेसाठी आपण सर्वजण जमलेला आहात. या कार्यशाळेत फार महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे. प्रामुख्याने बदलतं हवामान, त्यास अनुकूल असणारी शेती, त्यामधली आव्हानं आणि हे करत असताना जे काही अनुभव आलेले आहेत त्याचं आदान-प्रदान, अशा ह्या अनेक विविध चर्चा करण्यासाठी आपली आजची कार्यशाळा आहे. यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा एक कृषी विभागाचा जागतिक बँकेसोबत असलेला महत्त्वाचा प्रकल्प जो आहे, या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील ज्या काही अनेक गावामध्ये कामं झालेली आहेत, त्या कामाच्या अनुषंगानं जे अनुभव आलेले आहेत, अनुभव शेअर करणं, त्यांचं आदान-प्रदान करणं, यासाठी म्हणून मी आपणासमोर काही महत्त्वाचे मुद्दे आणि अनुभव शेअर करत आहे. अ, आशा आहे की आपण यावर साधक-बाधक चर्चा कराल आणि त्यानंतरही आपण पुन्हा वेगळ्यानं हवं त्यावेळेला चर्चा जास्तीत जास्त करू शकतो. कारण काही मर्यादा वेळेच्या असल्याकारणानं काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मी शेअर करतो आहे. अ, प्रथमतः आपण लक्षात घेऊया की कोणत्याही प्रकारचं शेती करत असताना ज्या काही मुद्द्यावर शेतकऱ्यांना विशेषतः काम करावं लागतं, त्या सगळ्यात महत्त्वाचा जर काही गोष्ट असेल तर ती म्हणजे हवामान आहे. आणि हवामानाच्या बाबतीमध्ये शेतीवर होणारे जे काही परिणाम आहेत, ते आपण सर्वांना सर्वश्रुत आहेत. गेली अनेक शतकं आणि दशकं आपण त्यावर चिंतन करत असतो, मनन करत असतो आणि त्या निमित्तानं काही गोष्टीचा अनुभव आपल्याला येत असतात. तर ते पाहत असताना आपण ज्या वेळेला अशा प्रकारचे शेतीमधले अनुभव बघतो किंवा शेतकऱ्यांकडून ऐकतो, तर त्यावेळेला आपल्याला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. त्यामध्ये प्रामुख्यानं हे बदल कोणते आहेत आणि या बदलाचा काय परिणाम होतो आहे आपल्या शेतीवर, याच्याबद्दल जाणून घेणं फार गरजेचं असतं. आणि म्हणून हे जे बदलाचे परिणाम जे आहेत, बदल आणि त्याचे परिणाम, हे गेले अनेक दिवस आपण पाहतो आहे, की पर्जन्यमानामधले अनिश्चितता असेल, पावसाचे दिवस कमी झाले असतील, कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडत असेल, सरासरीपेक्षा कमी पाऊस पडत असेल. बहुतांश वेळेला मान्सून लवकर येतो, उशिरा जातो, उशिरा येतो, लवकर जातो, अशाही गोष्टी घडतात. यावर्षी आपण पाहिलेलं आहे. फार लवकर मान्सून येईल असं वाटलं, परंतु उशिरा आला आणि लवकर निघून गेलेला आहे. तसं गारपीट, अवेळी पाऊस हेही बाबी आपण पाहतो आहोत आणि पावसामध्ये मोठे खंडी पडत आहेत. तेव्हा अशा प्रकारच्या ज्यावेळेला गोष्टी घडतात, त्याचा परिणामही निश्चितपणे आपल्या ह्या सर्व शेतीवर होत असतो आणि त्या शेतीतला महत्त्वाचा परिणाम जर कोणता होत असेल, तर तो आहे टंचाई, पाण्याची टंचाई. अत्यंत महत्त्वाचा परिणाम जो आहे, तो पाण्याची टंचाई या ठिकाणी जाणवते आपल्याला. आणि मग ती पिण्यासाठी पाणी टंचाई असेल, जनावरांसाठी असेल, पिकांसाठी असेल. साहजिकच आहे, की उत्पादनामध्ये परिणाम होतो. टंचाई झाल्यानंतर आपली वाढ जी आहे ती घटत राहते आणि याचा परिणाम मग सामाजिक परिणाम सुरू होतात, ज्यामध्ये विशेषतः शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरतं, स्थलांतर वाढतं आणि या सर्व गोष्टीचा दुर्गामी परिणाम जर बघितला आपण, तर भूगर्भातल्या पाणीसाठ्यावर मोठा दुर्गामी परिणाम होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपण या ठिकाणी जर पाहिल्या, तर ते परिणाम आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येत असतात आणि मग या सगळ्यासाठी म्हणून शासन म्हणून काही प्रयत्न होत असतातच. तसे आपण काही प्रयत्न जर पाहिले, तर आपल्या राज्यानं गेल्या काही वर्षांमध्ये हवामान बदलाच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचा अभ्यास केलेला आहे आणि त्यावर काही उपाययोजनाही सुरू केलेल्या आहेत. आणि यासाठी म्हणून आपण जो राष्ट्रीय आराखडा आहे, म्हणजे हवामान बदलाचा आराखडा जेव्हा सुरू होतो, त्यावेळेला आपण आंतरराष्ट्रीय विचार करतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरून राष्ट्रीय स्तरावर त्या काही महत्त्वाचे कमिटमेंट्स असतात किंवा बंधनं असतात आणि त्यानंतर आपण राज्यावर पुन्हा येत असतो. त्यामुळं राष्ट्रीय धोरणाच्या अनुषंगानं आणि त्याला अनुसरून आपल्या राज्याने देखील धोरण तयार केलेलं आहे आणि त्या धोरणामध्ये पुढच्या काही वर्षांमध्ये होणारे बदल याचं जे काही भाकीत केलेलं आहे, त्या अनुषंगाने आपण कशी तयारी व्हायला पाहिजे आहे, यासाठी आराखडा तयार केलेला आहे. जो आराखडा आता 2014 साली आपण स्वीकारलेला आहे आणि आताही त्या आराखड्यावरचं पुन्हा सुधारित आवृत्ती निघत आहे. कारण त्यावर पुन्हा नवीन अभ्यास येतो आहे पुढे आणि नवीन संशोधन होत आहे आणि त्यामुळे आता हा आराखडा पुन्हा आता बदलत आहे. परंतु गाभा तोच आहे,
की हवामानाबद्दलचं होणारं जे काही हवामान अनुमान आहे, त्याला संवेदनशीलता कशी असणार आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांची विशेषतः आणि त्या जिल्ह्यामधील लोकांची त्या हवामानास जुळवून घेण्याची क्षमता कशी असणार आहे, अडॅप्टिव्ह कॅपॅसिटी म्हणू आपण त्याला. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार त्या बदलाच्या आराखड्यामध्ये निश्चितपणे असणार आहे. आणि मग हे धोरण जे स्वीकारलेलं आहे, ह्या धोरणाच्या अनुषंगानं आपल्याला राज्यामध्ये हा जो प्रकल्प आहे, नानाजी देशमुख कृषी प्रकल्प, हा प्रकल्प ह्या धोरणाचा एक भाग आहे, की जेणेकरून आपल्याला यावर काही शेतकऱ्यांसाठी त्या बदलाला सामोरं जाण्यासाठी काही काम करता येईल का? आणि म्हणून धोरण ज्यावेळेला ठरवतो आपण, त्यावेळेला एक ध्येय ठरवतो आणि त्या ध्येयाचं प्रमुख आपण ध्येय कोणतं असेल आपल्या या सध्याच्या ह्या बदलत्या हवामानामुळे, दैनंदिन झालेल्या परिस्थितीमध्ये, तर ते असं आहे की शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करणे आणि शेती व्यवसाय किफायतशीर करण्यास सहाय्य करणे. हे सक्षम करणे आणि सहाय्य करणे हे आपलं ध्येय आहे आणि ते ध्येय शासनाचं ध्येय आहे आणि साहजिकच आहे की शासनाबरोबर काम करणाऱ्या अनेक संस्था, अनेक यंत्रणा या सर्वांचं हे ध्येय असं असणं अपेक्षित आहे. आपण सर्वजण या ठिकाणी आज आहात. आज आपण अनेक भागामध्ये राज्याच्या काम करत आहात. मग तो भाग पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कानाकोपऱ्यामध्ये आपण काम करत आहात. साहजिकच आहे, आपल्या सर्वांना देखील ध्येय अशा प्रकारचं असेल, तर आपणास या बदलत्या हवामानामध्ये शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आपण पुढे जाऊ शकतो. त्यामुळे हे सक्षम करणे आणि सहाय्य करणे यातलं महत्त्वाची गोष्ट आहे. आता हे नेमकं करायचं कसं आहे? यासाठी आपल्याला काय असणं अपेक्षित आहे? काय धोरण कसं असावं आपलं पुढचं धोरण? कार्यपद्धती कशी असली पाहिजे आपल्याला? तर मी येथे जे मांडतो आहे, हे 2 प्रकारच्या विषयावर आदान-प्रदान करतोय मी आपल्याशी. एक आहे की शासन म्हणून केलेले आमचे जे काही प्रयत्न आहेत, तो अप्रोच कसा होता? ती कार्यपद्धती कशी होती? आणि दुसरं आहे की हे करत असताना आम्ही कोणते तंत्रज्ञान आम्हाला वापरावे लागले आणि त्याचा कोणता आपल्याला फायदा दिसून आला? ह्या 2 भागात आपण चर्चा करूया. साहजिकच आहे की हे जे काही शासनाच्या पातळीवर राबवलेलं धोरण असेल आणि त्याच्याबद्दल कार्यपद्धती असेल, अशा प्रकारची कार्यपद्धती आपण देखील अशा संस्था असून सुद्धा आपल्या निश्चितपणे भागामध्ये हे अशा प्रकारचं काम करू शकता. मग ते काम मोठ्या स्वरूपाचं असेल, छोट्या स्वरूपाचं असेल. परंतु तत्त्व हे आपण पाळू शकतो. या तत्त्वानं आपण काम करू शकतो. म्हणजे महत्त्वाचं काय आहे, की गाव हा घटक मांडणे आहे. बहुतांश ठिकाणी आपण हे असं करत असता, की गाव घटक म्हणूनच आपण आपली कोणत्याही प्रकल्पाची उभारणी करत असता. त्यामुळे गाव घटक म्हणून आपण या ठिकाणी लोकसहभागी नियोजन हे तर आपली स्ट्रेंथ आहे. तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात ते लोकसहभागातून आलेला आहात. लोकसहभागाची स्ट्रेंथ ओळखून तुम्ही आलेला आहात. त्यामुळं साहजिकच आहे, यामध्ये तुम्हाला सोपं जाईल काम करणं. विकेंद्रित निर्णय प्रक्रिया. इथे फार महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मी सांगतो आहे, की ग्रामपंचायत किंवा पंचायत राज इन्स्टिट्यूशन्स, पंचायत राज व्यवस्था ही जी आहे, ही व्यवस्था आपल्या घटनेनं तिला एक वेगळं महत्त्व दिलेलं आहे आणि त्या व्यवस्थेला बळकट करत, त्या व्यवस्थेशी समजावून घेत, व्यवस्थेला आणखी सक्षम करत, जर आपण कोणती निर्णय प्रक्रिया राबवली, तर ती निर्णय प्रक्रिया शाश्वत विकासासाठी फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून पंचायत राज व्यवस्थेशी निगडीत आणि जुळवून घेऊन एखादी कार्यपद्धती आपण अवलंबली, तिचं यश दिसतं आहे, हा आमचा अनुभव या ठिकाणी पहिला आलेला आहे मला. कारण या प्रकल्पाच्या मूळ जो गाभा आहे, तिथे ग्रामपंचायतीच्या लेव्हलला आपण एक उपसमिती तयार केलेली आहे आणि उपसमितीचं नाव आपण जरी ग्राम कृषी समिती हे आता आहे. तर या उपसमितीचंच रूपांतर सर्व राज्यभरामधल्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये राज्य शासनाने केलेलं आहे. ते म्हणजे ग्राम कृषी विकास समिती या नावाने केलेलं आहे. त्यामुळे ही उपसमितीची रचना ही प्रकल्पापुरतीच मर्यादित न राहता आता कृषीच्या सर्व प्रकारच्या धोरणामध्ये त्यात आलेली आहे. त्यामुळे आपण यावर काम करणं अपेक्षित आहे. आपल्याला या ग्रामपंचायत किंवा पंचायत राज व्यवस्थेबरोबर काम जर करता आलं आपल्याला, साहजिकच आहे की चांगला फायदा आपल्याला दिसून येईल. या समितीमध्ये साहजिकच आहे, की आपल्याला इथं पुन्हा एकदा महिलांचं प्रतिनिधित्व चांगलं असलं पाहिजे, अनुसूचित जातीमध्ये प्रतिनिधित्व चांगलं असलं पाहिजे आहे. जे घटक आपल्या समाजामधले आहेत वंचित त्यांचे प्रतिनिधित्व या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. हे करत असताना तांत्रिक गाभा जो आहे या पूर्ण प्रकल्पाचा आणि एकूणच आपल्याला काम करत असताना कोणत्याही योजनेचा, तो तांत्रिक गाभा शेतीविषयक असतो आणि त्यामुळे शेती विभागाच्या जे काही अधिकारी, पदाधिकारी आहेत, या सगळ्यांच्या मदतीनं आपल्याला हा आराखडा तयार करणं सोपं होऊन जाईल आणि तो तांत्रिक बाजू ज्याची जी आहे ती समजावून घेणं सोपं होऊन जाणार आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा आराखडा बनवण्याची गरज आहे, की जी बदलत्या हवामानामध्ये शेती करायला शेतकऱ्यांना उपयोगी पडेल आणि तो गुंतवणूक चांगली होईल.
आणि शेवटी प्रत्येक शेतकरी हा गुंतवणूक करतो आहे. स्वतःच्या शेतीमध्ये जो दरवर्षी काही रुपये तो टाकतो, ती शेतीमध्ये गुंतवणूक असते. मग ही गुंतवणूक आपल्या बदलत्या हवामानामध्ये त्याला उपयोगी पडावी, अशी असली पाहिजे आहे. यासाठी प्रकल्पाचं आणि आपल्या एकूणच कृषी विभागाचं त्याला सहाय्य आहे सध्या. तसंच आपण देखील ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला अशाच प्रकारे विचार केला पाहिजे आहे, जेणेकरून आपली जी गुंतवणूक आहे शेतकऱ्याची आहे, ती उपयोगी पडणार आहे. पाण्याचा ताळेबंद, शेतीसाठी पाणी, जमिनीत आरोग्य व्यवस्थापन, पिकाचं नवीन तंत्रज्ञान, यावर पुढे आपण बोलणार आहोत थोडंसं आणखी काही वेळानंतर. तर हे सर्व जे काही तत्व आहेत, ही एकूण शेतीच्या हवामान अनुकूल करण्याची तत्व आहेत. या तत्वांचा आपल्याला सर्व ठिकाणी चांगल्या प्रकारे लॉजिकली म्हणू आपण त्याला, की व्यवस्थितपणे एकावर एक वेगवेगळ्या टप्प्या-टप्प्यामध्ये त्याचं काम होणं गरजेचं आहे. तत्व सगळी पाळली गेली पाहिजे आहेत. आणि आणि यात महत्त्वाचं आहे, की पुढे आम्ही या ठिकाणी राबवलेली कार्यपद्धती ती म्हणजे डिमांड बेस मागणीवर आधारित संपृक्त पद्धतीने अंमलबजावणी आपण केलेली आहे या प्रकल्पाची. त्यामुळे सॅच्युरेशन मोडमध्ये आपण काम केलेलं आहे आणि याचाही फायदा आपल्याला दिसून आलेला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्याला ज्या शेतीमध्ये जेवढी गुंतवणूक करण्याची क्षमता आहे, ऐपत आहे, ते त्याला करू द्यावी आणि त्याला त्यासाठी पूर्ण टेक्निकली गाईडन्स केलं पाहिजे आहे आणि जे काही सहकार्य आर्थिक सहकार्य आहे, ते त्याला केलं गेलं पाहिजे आहे. त्याबरोबरच अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग आणि महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देणं हा या कार्यपद्धतीचा एक भाग आहे आणि सर्व करताना कागदविरहित डिजिटल प्रणालीचा वापर आपण केलेला आहे. त्यामुळे ही तत्व जी आहेत, ही तत्व फार महत्त्वाची आहे, की ज्याचा फायदा पूर्ण प्रकल्पाला गेल्या 5 वर्षांमध्ये आम्हाला झालेला दिसून येतो आहे. कारण आता 5 वर्षांमध्ये अनेक गावामध्ये हे सर्व परिणाम आपल्याला दिसून येतात. या सगळ्याचा झालेला परिणाम हा प्रत्यक्षामध्ये आपला त्या ठिकाणी शेतीमध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये आणि गावकऱ्यांच्या राहणीमानामध्ये दिसून येतो आहे. आणि म्हणून ही कार्यपद्धती आम्हाला यशस्वी कार्यपद्धती अशी वाटते आहे. आता ह्यातलं अनुकूलता निर्माण करणं म्हणजे काय आहे? हवामान अनुकूल शेती करणं म्हणजे नेमकं कसं? तर तांत्रिक बाजू थोडीशी आपण या ठिकाणी बघूया. कोणतीही शेती जर हवामान अनुकूल करावयाची असेल, तर त्यासाठी फार महत्त्वाची तत्व आहेत. ते म्हणजे पाण्याची सुरक्षितता, जलोत्पादकता, मृदा आरोग्य, पीक विविधता आणि पिकांची घनता. तर यामध्ये जलसुरक्षितता म्हणजे भूपृष्ठावरील आणि भूगर्भातील पाण्याची उपलब्धता. ती आपण टीसीमध्ये मोजतो. जलोत्पादकता म्हणजे 1 लिटर पाणी आपण ज्यावेळेला खर्च करतो, त्यावेळेला किती किलो उत्पादन आपण काढतो. त्यामुळे उत्पादकता ही जलोत्पादकता वॉटर प्रॉडक्टिव्हिटी या भाषेमध्ये आपण याच्याकडे मोजतो आहे. मृदा आरोग्य मातीमध्ये उपलब्ध सेंद्रिय कर्ब मृदा आरोग्याचा सगळ्यात महत्त्वाचा जर कोणता निदर्शक असेल, तो म्हणजे सेंद्रिय कर्ब आहे. त्यामुळे त्याची किती टक्केवारी आपल्या जमिनीमध्ये आहे, हे फार महत्त्वाचं असणार आहे. पीक विविधता, कारण हवामान बदलतं ज्यावेळेला असतं, त्यावेळेला या ठिकाणी आपल्याला रिस्क कमी करायची असते. आणि जोखीम कमी करण्यासाठी आपण विविध पिकं घेणं गरजेचं आहे. एकच प्रकारच्या पीक पद्धतीवर अवलंबून राहून चालणार नाही. म्हणून पिकामध्ये विविधता आणणं देखील आवश्यक आहे. आणि याबरोबरच पिकांची घनता वाढवली पाहिजे आपल्याला. कारण एकाच हंगामामध्ये आपण एक पीक घेतलं तर 100% घनता झाली. 2 हंगामात आपण पीक घेतलं, खरीप घेतला, रब्बी घेतला 200% झाली आणि खरीप, रब्बी, उन्हाळी घेतला आपण 30% झाले. तर हे जे काय आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे, की रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी तुमच्याकडे पुरेसा पाणीसाठा किंवा ओलावा जमिनीमध्ये असणं अपेक्षित आहे आणि हे जेव्हा आपण वाढवू, तेव्हा घनता वाढणार आहे. घनता वाढली की आपोआपच आपल्याकडची हवामान अनुकूलता वाढणार आहे. रिस्क कमी होणार आहे. त्यामुळे आपल्याला या बाबतीमध्ये एक पिकाची घनता हा एक महत्त्वाचा त्यामधला भाग आहे. हे सगळं मिळून जेव्हा आपल्याला हे शेती पद्धतीमध्ये आपण बदल करू शकतो, त्यावेळेला ती शेती आपल्याला म्हणता येते, की ती हवामान अनुकूल अशी झालेली शेती आहे आणि गावात देखील ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. याबरोबर तत्त्वाचा एक दुसरा भाग होता ध्येयच आपला, ते शेतीमधला किफायतशीरपणा आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला जो किफायतशीरपणा आहे, तो देखील कसा आहे, वाढतो कसा? जेव्हा त्या ठिकाणी सक्षम अशा प्रकारची मूल्य साखळी असते. जेव्हा त्या ठिकाणी शेतमालामध्ये वृद्धी करता काय वाव असतो आणि काम केलेलं असतं. त्याबरोबरच जेव्हा त्या एकूणच उत्पादन खर्चामध्ये कपात केलेली असते आणि हे सगळं करत असताना जोखीम व्यवस्थापन केलेलं असतं, त्यावेळेला आपला किफायतशीरपणा वाढलेला दिसून येतो. तर शेती किफायतशीर करणे म्हणजे मूल्यसाखळी, मूल्यवृद्धी, खर्चामधली कपात आणि जोखीम व्यवस्थापन. या सगळ्या गोष्टी आपल्याला असणं अपेक्षित आहे. आम्ही यातला सर्व भाग पूर्ण करू शकलेलो नाहीये, पण प्रकल्पाच्या कालावधीमधला काही भागावर आम्ही यात फोकस केलेला आहे. पण आता मुख्य भर आमचा होता, तो म्हणजे शेतीच्या हवामान अनुकूलता वाढवणे. म्हणून आपण त्यावर जास्त काम केलेलं आहे.
आता आपण त्याच यात आपण पुढे जाऊया, की ही जी काही रेझिलियन्स किंवा हवामानपद्धत वाढवली आहे, त्यासाठी काय करणं गरजेचं होतं आपल्याला. आणि ह्यासाठी महत्त्वाचा भाग जो होता, तो म्हणजे पाण्याचा ताळेबंद. कारण शेवटी पाण्यावर आपलं पूर्णपणे जे काही काम आहे आपलं, ते काम अवलंबून असणार आहे. शेती करता पाणी, हे ज्यावेळेला आपण विचार करतो, त्यावेळेला यामध्ये पाण्याचा ताळेबंद हा शेती पातळीवर आणि गाव पातळीवर समजावून घेणं, तो तयार करणं आणि त्या बाबतीमध्ये त्याच्यावर अंमलबजावणी करणं, हे महत्त्वाचं होतं. आणि ते आपण या ठिकाणी केलेलं आहे. आपण प्रकल्पाच्या अंतर्गत आपण IIT मुंबईच्या माध्यमातून एक ताळेबंद काढण्याचं टूल तयार केलेलं आहे. पद्धत तयार केली आहे. ही पद्धती आता पूर्णपणे विकसित झालेली आहे आणि ती पद्धती आता प्रकल्पाच्या गावापुरते मर्यादित न राहता, प्रकल्प जिल्ह्यामध्ये पूर्ण ती पद्धती आपण राबवू शकतो आता. कोणत्याही गावात ताळेबंद आपण तसा काढू शकतो आणि पुढच्या वर्षभरामध्ये आपण राज्यामधल्या कोणत्याही गावात ताळेबंद आपण या पद्धतीने काढू शकतो. कारण फक्त आम्हाला कोकण आणि विदर्भाच्या पूर्व विदर्भाचा भाग यामध्ये थोडासा अभ्यासायचा आहे. अदरवाईज बाकी संपूर्ण अभ्यास झाला अशा कारणाने आपला ताळेबंद काढण्याची एक नवीन चांगली पद्धती आपल्या विभागाच्या माध्यमातून पूर्ण राज्यभर आपल्याला राबवता येऊ शकते आणि त्या प्रत्येक गावाला कळू शकतं, की पाऊस किती पडला आपल्या गावामध्ये, किती पाणी जमिनीमध्ये मुरलेलं आहे, किती पाणी पिकांना शोषलं गेलेलं आहे, अपदाव किती निर्माण झालेला आहे, जमीन मातीमध्ये ओलावा किती निर्माण झालेला आहे, भूजलामध्ये किती पुनर्भरण झालेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी विचार करून आपल्याला एकूणच पुढच्या काळामध्ये, पुढच्या हंगामामध्ये पीक रचना कशी असली पाहिजे आहे. त्याबरोबरच अपधाव जो वाढत जातोय वाहून, तो अडवण्याकरता म्हणून आपल्याला आणखी कोणते उपाय करणं गरजेचं आहे. हे दोन्ही गोष्टीचं आपल्याला या ठिकाणी ज्ञान होणार आहे. म्हणून हवामान अनुकूल शेतीच्यासाठी पाया म्हणून विचार करत असाल आपण सर्वजण, तर गावचा पाण्याचा ताळेबंद अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि तो आपण सर्वजणांनी अभ्यास करून काढला गेला पाहिजे आहे. आता ताळेबंदाच्या नंतर जेव्हा आपण काम चालू करतो आहे, तेव्हा साहजिकच आहे, की सर्व प्रकारची जी गावातील कामाची जी काही साखळी आहे, ही साखळी जी आहे ना, ही हवामान अनुकूलता वाढवण्यासाठीची आहे. मगाशी सुरुवातीला आपण उल्लेख केला, की पाण्याची उपलब्धता, उत्पादकता, मृदा आरोग्य, हे सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष आम्ही शेतावर कशा करावयाच्या? त्यासाठी आपण काही बाबी ठरवलेल्या आहेत, उपक्रम काय ठरवलेले आहेत. त्यामध्ये जलसंधारणाची कामं आहेत, बांधबंदीची कामं त्यामध्ये आहेत, शेततळ्यांची अस्थिरीकरणाची कामं त्यामध्ये आहेत, विहिरींचं पुनर्भरण त्यामध्ये आहे, पाण्याचा वापर करण्याकरता सूक्ष्म सिंचनाचा वापर आहे त्यामध्ये. याशिवाय आपल्याला फळबाग लागवड, वृक्ष लागवड, बांबू लागवडीचं नियोजन करणं आहे. शेडनेटमध्ये आपण चांगल्या प्रकारे कमर्शियल ॲग्रीकल्चर करण्यासाठी पुढे यायचं आहे. अशा प्रकारे बीजोत्पादनापासून, गांडूळ निर्मितीपासून, रेशीम उद्योग, हे उत्पादक कंपन्यांसाठीचं सहकार्य, हे सर्व प्रकारचे उपक्रम आपण यामध्ये एका साखळीमध्ये जोडले गेलेले आहेत आणि हे सर्व करत असताना सर्व शेतकऱ्यांना कृषी हवामान सल्ला, आपत्कालीन पीक नियोजन, शेतीशास्त्राच्या माध्यमातून टेक्नॉलॉजीचा प्रसार करणं, त्यांचं प्रशिक्षण करणं, हे सर्व बाबी यामध्ये आपण समावेश केलेला आहे. आपण यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टींकडे आपण वळूया आणि अनुभव आमचा काय आला ते आम्ही तुम्हाला शेअर करतो आहे. आम्हाला जे काही अनुभवाला आलेलं आहे ते असं आहे, या ठिकाणी आपल्याला अनेक तंत्रज्ञान आम्ही या ठिकाणी जवळपास 21 प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा आम्ही वापर केला. शेतकऱ्यापर्यंत घेऊन गेलो आम्ही. त्यातून आम्हाला गेल्या 5 वर्षामध्ये जे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त शेतकऱ्यांना जे पडलेलं आहे, त्यातून त्यांनी होऊन त्यामध्ये स्वतःहून त्यात पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये अवलंब केलेला आहे आणि त्याबरोबरच त्यांनी केलेल्या अवलंबाचा त्यांच्या शेतीवर, त्यांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झालेला आहे. अशा टेक्नॉलॉजी कोणत्या जर आपण विचारता तुम्ही आम्हाला, तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी ह्या 10 तंत्रज्ञानाचा निश्चितपणे आवर्जूनपणे उल्लेख आम्ही या ठिकाणी करतो. त्यामध्ये शेततळ अस्थिरीकरण असेल अथवा नसेल काही ठिकाणी, तर दोन्ही गोष्टी त्यामध्ये आहेत. सूक्ष्म सिंचन, विहिरीचं पुनर्भरण, तंत्रज्ञान, शून्य मशागत तंत्रज्ञान, लिंबोळी अर्काचा वापर, हवामान अनुकूल वाहनांचं बिलोत्पादन, फळबाग आणि इतर वृक्ष लागवड, शेतीमधला भाजीपाला लागवड आणि रेशीम उद्योग. ह्या 10 तंत्रज्ञानाचा, 10 कार्यपद्धती, शेती पद्धतीचा प्रचंड मोठा परिणाम या शेतकऱ्यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि अनेक गावं म्हणजे हजारो गावं आज या ठिकाणी पुढे आलेली आहेत. कारण 5,000 गावामध्ये आपण हा कार्यक्रम राबवला. या गावामध्ये या सर्व महत्त्वाच्या तंत्रज्ञानाचा वापर चांगला झाल्या कारणाने आम्हाला या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे तंत्रज्ञान हे दिसून येत आहेत. आपण त्यात थोडंसं विस्ताराने मी या ठिकाणी सांगेन नेमक्यातला कुठं काय बदल झालेला आहे आणि काय आहे ते आपल्याला सांगता येऊ शकतं. एक ह्यामध्ये आहे की
शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करण्यासाठी आम्ही ज्यावेळेला प्रवृत्त केलं, त्यावेळेला त्यांनी सर्व प्रकारच्या पीक पद्धतीमध्ये हा अवलंब केलेला आहे आणि त्या पीक पद्धतीमध्ये केलेल्या अवलंबाचा फायदा आम्हाला दिसून आला असा, की आतापर्यंत जवळपास ते काय 3-3.5 लाखापर्यंत शेतकऱ्यांनी तुषार आणि ठिबक सिंचनचा वापर केलेला आहे. त्यामुळे तेवढाच हेक्टर क्षेत्रावर सूक्ष्म सिंचन हे वाढलेलं आहे. बचत झाल्यामुळे पाण्याचे क्षेत्र वाढलंच, साहजिकच आहे ते. आणि याच्याबरोबरच त्यामध्ये रब्बीचं क्षेत्र देखील वाढलेलं आहे या गावामध्ये. जिथे-जिथे आपल्याला या प्रकारच्या सिंचन पद्धतीचा वापर केलेला आहे त्या ठिकाणी. या सिंचन पद्धतीमुळे काय झालेलं आहे, की वरून खत घालण्याचं प्रमाण कमी होऊन ठिबक सिंचनाचा द्वारे आपल्याला खताचा वापर वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे खतामध्ये बचत झालेली आहे. रब्बी क्षेत्र वाढल्याचं आहे. वापरामध्ये बचत झालेली आहे आणि ह्याचा काय परिणाम म्हणून आपल्याला एकूण उत्पादन खर्च कमी करत उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे आणि त्याचा थेट परिणाम आपल्या शेतीच्या उपजीविकेवर शेतकऱ्यांच्या झालेला आहे. त्यामुळे सिंचनाचा वापर करताना जो काही कार्यक्षमता आणायची आपल्याला आहे, ती सर्वदूरपणे सर्वांनी केली पाहिजे. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे, की पाणी आपलं हे लिमिटेड आहे. त्यामुळे त्याला आपल्याला मर्यादित पाण्याचा वापर करण्याकरता याशिवाय पर्याय नाहीये. तसंच आपण ज्यावेळेला या नंतरच्या पाहतो आपण, की जिथे आपल्याला मर्यादित पाणी आहे, ओलावा जमिनीत टिकला गेला पाहिजे आहे. हे करत असतानाच आपल्याकडे असं हवामान बदलतं आहे, की कधी त्यामध्ये खंड पडतो पावसामध्ये, तर कधी अतिवृष्टी होते आहे. आणि ह्या दोन्हीही पद्धतीला उपयुक्त असं तंत्रज्ञान आम्ही शोधत ज्यावेळेला होतो, त्यावेळेला आपलं संशोधन जे झालेलं असतं, त्यातलं एक महत्त्वाचं तंत्रज्ञान म्हणजे ब्रॉड बेड फॉर टेक्नॉलॉजी, रुंद वाफावरचं तंत्रज्ञान. हे तंत्रज्ञान म्हणजे पाण्याचा ताण असेल अथवा अतिपाऊस असेल, दोन्हीही परिस्थितीमध्ये उपयुक्त झालेलं तंत्रज्ञान आहे आणि त्याचा वापर आपल्याला चांगल्या प्रकारे दिसून आलेला आहे. यामुळं 15% ते 20% बियाण्याची बचत झाली जशी आहे, उत्पादनामध्ये देखील वाढ झालेली आहे. पण महत्त्वाची गोष्ट काय झाली असेल, तर पावसाच्या दीर्घखंडाच्या वेळी मुरलेल्या पाण्यामुळे ओलावा टिकून राहिलेला आहे आणि अतिरिक्त पाऊस झाल्यावर पाणी निघून गेलेलं आहे. जमिनीची धूपही कमी झालेली आहे. आंतरमशागतीची कामं करणं सोपं झालेलं आहे. उत्पादन खर्चामध्ये बचत झालेली आहे. पिकामध्ये हवा केलेल्या कारणाने पिकांची वाढ झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी सोयाबीनमध्ये फवारणी करणं शक्य लोकांना होत नव्हतं. जेव्हा त्यांनी हे बी-पेपर सोयाबीन घ्यायला सुरू केलं, त्यावेळेला फवारणी करणं शक्य होऊ लागलेलं आहे. रोगराईचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे आणि त्याच गादीवर आपल्यावर मशागत न करता पुढचं पीक घेणं सोयीचं झालेलं आहे. इतके फायदे आपल्या ह्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानामुळे झालेले आहेत. तशाच प्रकारे आणखी एक नवीन तंत्रज्ञान म्हणजे आम्ही म्हणू, की जर या प्रकल्पानं राज्याला कोणतं तंत्रज्ञान दिलं असं एखादं म्हटलं, अगदी नवीन दिलं कोणतं? जे आता पाहिलं आपण ते संशोधन झालं होतं अगोदर बी-बी-एफचं. पण हे मात्र तंत्रज्ञान नवीन पद्धतीने आम्ही देऊ शकलो आहे. यासाठी भरपूर काम केलं आपण 3 वर्ष आपण यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतीशाळेच्या माध्यमातून ट्रायल घेतल्या आणि शून्य मशागत तंत्रज्ञान आपण ह्या राज्याला या प्रकल्पाच्या माध्यमातून देऊ केलेलं आहे. आणि म्हणून यामध्ये आपण सर्वांनी या तंत्राचा, या कार्यपद्धतीचा, शेतीची पद्धतीचा आपण खरोखर चांगला अभ्यास करावा. कारण सर्वांनी ह्या गोष्टीवर मुळातून वेगळाच करण्याची गरज निर्माण झालेली आहे. याचं कारण असं आहे, की जेव्हा आपण शेतीचे प्रश्न सोडवायला जात असतो, त्यावेळेला नेहमीच्या मार्गाने प्रश्न सुटत नाही. ज्यावेळेला कळतं, त्यावेळेला मार्ग बदलण्याशिवाय पर्याय नसतो आणि आपण हा मार्ग बदलला या ठिकाणी. की मुळातच आपण नांगराचा शोध जो होता, तो लागल्यापासून शेतीच्या मातीतील काही चांगले बदल झालेत का? काही चांगल्या गोष्टी झाल्यात का? हे पाहिलं असता शेतीच्या मातीची, जमिनीची प्रत ही दिवसेंदिवस खालावत चालल्याचं दिसून आलं. त्याला आणखी काही घटक कारणीभूत आहेत. पण मूळ तिथं जर सुरुवात झाली होती ती म्हणजे नांगरणीपासून. आणि म्हणून नांगरणीशिवाय आपला शेती करू शकतो का? यावरचं आतापर्यंत झालेलं सगळं संशोधन, आपल्या राज्यामध्ये झालेले प्रयोग, हे सर्व शेतकऱ्यांचे प्रयोग एकत्र आम्ही करू, त्याचा अभ्यास केला आणि आपण ह्या कापूस पीक पद्धतीला, सोयाबीन, मका पीक पद्धतीमध्ये देखील आपल्याला मशागतीशिवाय ही पिकं चांगली येऊ शकतात का? याचा अभ्यास केला आणि 2018, 19, 20 हा 3 वर्ष अभ्यास केल्यानंतर आम्ही मागच्या 2 वर्षापासून या तंत्राचा व्यापक प्रसार सुरू केलेला आहे आणि त्याचा परिणाम आम्हाला फार चांगला दिसून येत आहे. आज आमच्याकडे जवळपास 2,500च्या आसपास शेतकरी अनुभव आहे त्यांचे, की ज्यांनी या ठिकाणी नांगरणी बंद केलेली आहे, मशागत थांबवलेली आहे. परंतु त्यांची पीक पद्धती आणि त्यांचं उत्पादन मात्र उत्कृष्टपणे यायला लागलेलं आहे. आणि यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा मी आवर्जून उल्लेख करेल, की ज्या जिल्ह्यामध्ये
अनेक गावांमध्ये अशा प्रकारच्या पीक पद्धतीचा अवलंब सुरू झालेला आहे. आपण सर्व संस्थांना माझं आव्हान राहील, की आपण या सर्व लोकांचा संपर्क घ्यावा आणि त्या ठिकाणी आपण जाऊन ह्या शेतकऱ्यांची शेती बघावी आपण. कशाप्रकारे लोकं हे आनंदी आहेत आणि निश्चिंत आहेत आणि 1 एकर नाहीयेत, असे अनेक एकरावर शेती आहे. त्यामध्ये 2-2, 5-5, 10-10 एकरावर शेती असणारे शेतकरी आहेत. लहानही आहेत, मोठीही आहेत आणि काही गावामध्ये 100-100 एकरावर लोकांनी त्या नांगरणी बंद केलेली आहे, मशागत बंद केली, थांबवलेली आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी त्या बैल विकण्यापर्यंत त्यांची मजल केलेली आहे. म्हणून आपल्याला मशागत थांबवायचं तंत्रज्ञान जे काही आम्ही या ठिकाणी अभ्यास करून लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे, त्याचा वापर आपल्याला जर वाढवला, तर आपले प्रश्न कोणते सुटतील, हे फायदे आपण बघितले आपल्या लक्षात येईल. अनेक फायदे या ठिकाणी आहेत. जमीन सुपीकता सर्वात महत्त्वाचा फायदा. कारण जमीन सुपीकता झाल्याशिवाय काहीही बाकीचा उपयोग होणार नाही आपल्याला माहिती आहे. त्यामुळं त्याच्यावर मोठा फायदा होतो आहे. जर पिकाच्या मुळाशी वायू आणि पाण्याचं प्रमाण योग्य दिसून येतं. पावसाचं पाणी भूगर्भात झिरपण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. जे इतर ठिकाणी झिरपणं कमी झाल्या कारणानं पाणी वाहून जातं. भूगर्भातला जलस्तर घटत चाललेला आहे. इथे तशी परिस्थिती नाहीये. आता जस्ट आम्हाला उदाहरण दिसत आहे. 3-4 गावात आम्हाला असे अनुभव आलेले आहेत. या वर्षीचा पाऊस कमी झाल्या कारणाने सर्व ठिकाणी विहिरीच्या पाण्याची पातळी कमी झालेली असताना, ज्या शेतकऱ्यांनी उशिरा मशागत केलेली आहे, त्या शेतकऱ्यांच्या विहिरींची पातळी वाढलेली दिसून आलेली आहे. कारण जेवढं काही 300-400 मिली पाऊस पडला, तो झिरपला गेला आणि ते पाणी त्या विहिरीला आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळे इथपर्यंत लोकांचा अनुभव आम्हाला आलेला आहे. बाष्पीभवन कमी होऊन या ठिकाणी ओलावा आपला टिकून राहतो आहे. सेंद्रिय पदार्थ वाढलेला आहे, साठे वाढले जे आहेत. जीवनक्षमता या ठिकाणी वाढलेली आहे. गांडूळात संचार सुरू झालेला आहे. मातीच्या कणांची रचना सुधारलेली आहे. जमिनी भेगाणीचं प्रमाण कमी झालेलं आहे. विशेषतः विदर्भामध्ये जमिनी भेगाळतात कारण क्ले कंटेंट जास्त आहे आणि उष्णता वाढल्यावर जमीन भेगाळतात. या ठिकाणी ते प्रमाण कमी झालेलं दिसून आलेलं आहे आम्हाला. तसंच सेंद्रिय खत वाढल्यामुळे रासायनिक खताची बचत आपल्याला झालेली आहे. रासायनिक खत वापरायचं प्रमाण कमी झालेलं आहे. त्यामुळे खर्च कमी झालेला आहे आणि म्हणून एकूणच मशागत शून्यावर येऊन मशागतीचा खर्च कमी होऊन आपल्याला या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी हे तंत्र वापरलेलं आहे. ह्या पद्धतीने शेती सुरू केलेली आहे. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष सलगपणे त्या शेतकऱ्यांना एकरी 8,000 ते 12,000 चा खर्च कमी होऊन उत्पादनामध्ये वाढ दिसून आलेली आहे. आणि या ठिकाणी फायदाच फायदा दिसत नाही. एकही निगेटिव्ह बाजू या तंत्राची, या कार्यपद्धतीची, या शेतीपद्धतीची आम्हाला अजून आढळलेली नाही. आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःहून या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे. तेव्हा हे तंत्र आपल्याला हवामान अनुकूल तंत्रामध्ये 1 नंबरला तंत्र येऊ शकतं, अशा प्रकारचा आमच्या या ठिकाणी दावा आहे. त्याबरोबरच आणखी दुसऱ्या कोणत्या गोष्टीला आपण भर दिला होता, जे आम्हाला यशस्वीपणे आढळलेलं आहे, ते म्हणजे हवामान अनुकूल बियाण्यांचं उत्पादन करणे. आणि हे उत्पादन आपण आपल्याच गावामध्ये केलं पाहिजे म्हणून आम्ही जास्त प्रोत्साहन दिलं आणि शेतकऱ्यांनी याला प्रतिसाद दिला. कृषी विद्यापीठामध्ये ज्या व्हरायटी चांगल्या आहेत, त्या व्हरायटीचा वापर या ठिकाणी केला गेला आणि जवळपास आता विचार केला 45,000 शेतकरी नवीन तयार झाले, जे बियाणे उत्पादन करणारे आहेत आणि त्यांनी आतापर्यंत हा मोठा कार्यक्रम राबवलेला आहे. यामध्ये सर्व प्रकारची बियाणं आहेत. सोयाबीन, तूर, मूग, उडीद, हरभरा, रब्बी ज्वारी, करडई, गहू या सर्व पिकांचे बियाणे उत्पादन लोकांनी केलेलं आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, रासायनिक कीटकनाशकाचा वापर कमी करत असताना त्याला पर्याय देणं गरजेचं असतं आणि ह्या पर्यायामध्ये आपण जैविक कीटकनाशकाबरोबरच आपण एक महत्त्वाचं म्हणजे लिंबोळी अर्क आणि लिंबोळीच्या अर्काच्या फवारणीमुळे त्या शेतकऱ्यांच्या अनेक प्रकारच्या कीटरोगांचा या ठिकाणी प्रादुर्भाव कमी होऊ शकतो, वाचू शकतो आपली पिकं, हे दाखवून दिलं आणि लोकांनी त्याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. तर लिंबोळी अर्काचा वापर शेतकऱ्यांनी करून एक चांगल्या प्रकारचं उदाहरण काढून दिलं, ज्यामध्ये पर्यावरणप्रेमी उदाहरण या ठिकाणी आहे. कारण रासायनिक कीटकनाशकं कमी झालेली आहेत. 1-2 फवारण्यामध्ये, 3 फवारण्यामध्ये सुरुवातीला येणारा जो काही किडीचा प्रादुर्भाव होत असतो, तो टाळला गेलेला आहे आणि त्यामुळे लोकांना त्याचा फायदा मोठा दिसून आलेला आहे. आणि म्हणून कडुलिंबाचा वापर, लिंबोळी अर्काचा वापर या ठिकाणी अत्यंत चांगला दिसून आलेला असल्यामुळे एक आम्ही याला म्हणू की पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हानी पोहोचवणारं आणि रासायनिक कीटकनाशक वापर कमी करणारं, अशा प्रकारचं हे तंत्रज्ञान आपल्या या ठिकाणी आहे आणि ही हानी आपल्याला पोहोचत होती, ती कमी झालेली आहे आणि त्याबरोबर आपल्याला निश्चितपणे खर्च कमी झालेला आहे आणि रासायनिक कीटकनाशकाचा खर्च कमी झाला, वापर कमी झाल्या कारणाने आपला कार्बन फूटप्रिंट ज्याला म्हणतो आपण, कार्बन क्लायमेट चेंजच्या लँग्वेजमध्ये आपण भाषेमध्ये बोललो आपण तर तेही या ठिकाणी आपल्याला कमी झालेलं दिसून येऊ शकतं. त्यामुळे आणि ह्या महिला गटांनी पुढाकार घेतल्यामुळे एक गावातल्या गावात एक व्यवसाय निर्माण झाला आणि महिलांना देखील चांगल्या प्रकारची शेतीमध्ये एक चांगली संधी या ठिकाणी मिळाली काम करण्याची, ज्याच्यामुळे त्यांचा
आरोग्यावर देखील चांगला परिणाम दिसून येतो. कारण रासायनिक कीटकनाशक वापर कमी झाल्या कारणाने या ठिकाणी आरोग्यावर देखील चांगला परिणाम आपल्याला दिसून येऊ शकतो. तर हे एक मोठे फायदे आपल्याला दिसून आलेला आहे. याबरोबरच मग शेडनेटमधला भाजीपाला घेणं असे ज्यामध्ये निश्चितपणे इन्व्हेस्टमेंट त्यामुळे मोठी आहे. पण इन्व्हेस्टमेंट जशी मोठी त्याबरोबरच त्या ठिकाणी हवामानाच्या बदलापासून संरक्षण देखील मिळत आहे. त्यामुळे तोही मोठा फायदा दिसून आलेला आम्हाला आहे. घरच्या घर जैविक कीटनाशकं आणि जैविक खतं हे बाजारातून कोणतंही कीटनाशक खरेदी न करता किंवा कोणतंही खत खरेदी न करता आपण आपल्या घरात बनवू शकतो. यासाठी आपण शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं आणि काही शेतकऱ्यांनी आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये उदाहरण या ठिकाणी मी सांगू शकेन, की त्या ठिकाणी लोकांनी अशा प्रकारचं घरच्या घरी जैविक खतं आणि कीटकनाशक तयार करायला सुरू केलेली आहेत आणि जे स्वतःच गावातल्या गावात इथं एकमेकांच्या सहकार्याने ते वापर करतात आणि त्याचा फायदा लोकांना दिसून आलेला आहे. त्यामुळे एक रासायनिक खताचा आणि कीटकनाशकाचा वापर या ठिकाणी कमी झालेला आहे आणि त्याबरोबरच या ठिकाणी आपल्याला त्याचा एक चांगला परिणाम म्हणू आपण त्याला पर्यावरणप्रेमी परिणाम म्हणू आपण, तो दिसून येतो आहे. त्याबरोबरच आपल्याला पुढची गोष्ट अशी आहे, की रेशीम उद्योग. म्हणजे रेशीम उद्योगाच्या बाबतीमध्ये एक या ठिकाणी सांगेन, की जे नवीन म्हणजे शेतीपूरक व्यवसाय जेव्हा म्हणतो आपण त्यावेळेला कुक्कुटपालन, गाईपालन, म्हशीपालन आणि फार-फार तर आणखी पुढे काही प्राणी पाळण्यापर्यंत जातो आपण. पण रेशीम आळ्या पालन करणे, म्हणजे शेतीपूरक उद्योगामध्ये या ठिकाणी रेशमाच्या अळ्यांचं पालन हा मोठा व्यवसाय होऊ शकतो. हे या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्हाला दिसून आलं आणि तो अनुभव आम्हाला सर्व मराठवाड्यामधल्या विशेषतः शेतकऱ्यांच्याकडून चांगला जाणवलेला आहे. आणि आजही आता विदर्भामध्ये देखील प्रसार झालेला आहे. त्या मराठवाडा विदर्भामध्ये या ठिकाणी आपला एक नवीन शेतीपूरक उद्योग आपण उभा करू शकलो आणि लोकांचा मोठा प्रतिसाद दिसलेला आहे. 6,000 शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत या ठिकाणी रेशीम उद्योगामध्ये भाग घेतलेला आहे आणि त्या माध्यमातून अनेक युनिट्स या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. बीड जिल्हा हा आपला सगळ्यात जास्त संख्येनं पुढे आलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास 2,500 ते 3,000 युनिट्स या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी उभारणी केलेली आहे लोकांनी आणि रेशीम उद्योगाची एक मोठी उलाढाल या ठिकाणी व्हायला सुरू झालेली आहे. आणि म्हणून आपणास रेशीम उद्योग हा हवामान बदलाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा उद्योग म्हणून पुढे आलेला आहे. त्याचा देखील आपल्याला प्रसार करणं आवश्यक आहे. त्यासाठी अत्यंत पोषक असं वातावरण आपल्या मराठवाडा विदर्भामध्ये आहे. त्यामुळे यासाठी असणाऱ्या प्रकल्पाच्या सहकार्य जसं आहे, तसं आता महारेशीम अभियान वगैरे अशा प्रकारचे अनेक प्रकल्प पुढे येत आहेत. ज्याचा उपयोग आपल्याला करता येईल आणि आपल्या रेशमाच्या धाग्याची जी क्वालिटी आहे, ही उत्कृष्ट असल्याचं दिसून येत आहे. कारण या ठिकाणी आपल्याला कलकत्त्यापासून ते साऊथ पर्यंतचे सगळे व्यापारी आता येऊ लागलेले आहेत. त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं तुतीपासून ते धाग्यापर्यंत, पैठणीपर्यंत आपण देऊ शकतो. अशी साखळी तयार करू शकतो आपण. मग तुतीसारख्या महत्त्वाच्या पिकाची लागवड करून आपण रेशीम उद्योगाला या ठिकाणी पुढाकार घेण्यासाठी प्रवृत्त करू शकता, लोकांना प्रवृत्त करू शकता. तर हे आम्हाला अनुभव आलेला आहे. आपण तुमच्यापुढे शेअर केलेला आहे. त्याबरोबरच या ठिकाणी फळबागा ज्या काही आपल्याकडे आहेत, त्या संपूर्ण फळबागामध्ये विशेषतः शेतीच्या व्यवसायामध्ये फळबागांचं महत्त्व वेगळं आहे. त्याची काळजी वेगळी घ्यावी लागते आपल्याला. मग अशा बदलत्या हवामानामध्ये फळबागांची काळजी घेत असताना आम्हाला लक्षात जी गोष्ट आली, त्यामध्ये प्रामुख्यानं ठिबक सिंचनचा वापर तर आपण कंपल्सरी केलाच केला. पण त्याबरोबर मुळांच्या परिघाभोवती सिंचन व्हावं म्हणून काही नवीन तंत्र आमच्या अधिकाऱ्यांना मी पाठवून दिलं. काही ठिकाणी प्रशिक्षण घेतलं आणि त्यांनी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आणि जेणेकरून आपल्याला मुळात वर पाणी घालण्याच्या ऐवजी मुळाच्या परिघाभोवती खालच्या जमिनीमध्ये खालच्या थरावरून पाणी घेतलं गेलं पाहिजे. अशा प्रकारचं तंत्र आपण या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवतो आहे. त्या माध्यमातून काही फायदाही लोकांना दिसून येत आहे. त्याबरोबरच अतिघन लागवड करून देखील लोकांना आपण प्रवृत्त करतो आहे. म्हणजे फळबागाच्या माध्यमातून उन्नती होण्याबरोबरच या ठिकाणी बदलत्या हवामानामध्ये निश्चितपणे एक चांगलं दुसरं पीक, दुसरा पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध व्हावा इकॉनॉमिकली, तर तोही प्रयत्न आपण करतो आहोत. तर फळबागा, वृक्ष लागवड, बांबू लागवड हेही तंत्रज्ञान आपल्याला चांगल्या प्रकारे दिसून आलेली आहे. ही पद्धती, शेती पद्धती आपण म्हणूया, चांगल्या प्रकारे दिसून आलेली आहे आणि याचा उपयोग पुढे जाऊन असा होणार आहे, ज्या शेतकऱ्यांनी फळबागा किंवा वृक्ष लागवड किंवा बांबू लागवड केलेली आहे, ते सर्व शेतकरी कार्बन क्रेडिट मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे पात्र ठरणार आहेत. तर त्यांच्यासाठी म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम असल्यामुळे आम्ही यावर जास्त भर दिला होता. आत्तापर्यंत आम्ही 35,000 हेक्टरपर्यंत लोकांपर्यंत गेलेलो आहे आणि पुढे आणखी पुढच्या टप्प्यात देखील आपण यावर मोठा भर आपण देणार आहोत. एकूणच ह्या सगळ्या प्रकारचे उपक्रम राबवल्यानंतर काय फलनिष्पत्ती दिसून आली आम्हाला. आम्हाला जे काही आढळलेलं आहे, ते या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुरुवातीला म्हणलं आपण तशा प्रकारे ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना स्वतःच्या संस्थानांची ओळख होऊ शकली ह्या सूक्ष्म नियोजन प्रक्रियेमुळं. त्याबरोबरच
शेती खर्चामध्ये बचत करणारे जे तंत्रज्ञान आहे, त्याची माहिती लोकांपर्यंत झाली. त्यामुळे शेती अधिक किफायतशीर होऊ शकलेली आहे. त्यावर विशेष लक्षांक निश्चित न केल्या कारण शेतकऱ्यांना गरजेप्रमाणे गुंतवणूक करता आली. आपण असं काही ठरलेलं नाही, की एका शेतकऱ्याला एक गोष्ट द्या किंवा एकच बाबीचा लाभ द्या, असं न म्हटल्यामुळे त्याचा फायदा दिसून आला आम्हाला. गावामध्ये रोजगार निर्माण झाल्या कारणाने स्थलांतर कमी झालेलं आहे आणि सामाजिक परिणाम एक मोठा दिसून आला आपल्याला या ठिकाणी. तसंच या ठिकाणी जसं मग सुरुवातीला बोललो मी, की ग्रामकोळ संजीवनी समितीचा सहभाग सुरुवातीपासून असल्यामुळे त्याच्यामुळं एक लोकशाही बळकट होण्यासाठी मदत होते. त्याचा विश्वास लोकांचा वाढतो आपल्या संपूर्ण यंत्रणेवर. तर तोही परिणाम आपल्याला दिसून या ठिकाणी आलेला आहे. त्या ठिकाणी ग्रामपंचायती ह्या सक्षम झाल्या काही ठिकाणी निर्णय प्रक्रियेचा भाग वाढलेला आहे आणि शेतकऱ्यासाठी आपण काही करू शकतो, असा विश्वास लोकांच्या मनात निर्माण झालेला आहे. तसंच ग्राम कृषी विकास दर्शिका आम्ही तयार केलेली आहे, की जी रोजच्या रोज अपडेट होत असते. ज्यामध्ये त्या गावामध्ये कोणत्या प्रकारच्या योजना लागल्या, किती लाभ मिळाला, कोण लाभार्थी आहे, याची माहिती सर्व शेतकऱ्यांना नव्हे, सर्वांना, आपण सर्वांना एका क्लिकमध्ये मिळू शकते. आपण ती वेबसाईटला आपण ठेवलेली आहे. हवामान बदलामुळे शेतीवर होणारे जे काही परिणाम आहे, ते ओळखता आपण येऊ शकलेले आहे लोकांपर्यंत. आपण त्यासाठी पोहोचलो. लोकांना ते कळलं, की काय-काय परिणाम त्यामध्ये होतात आणि त्याच्यावर उपाययोजना करायला देखील लोकांना मदत होऊ शकली. यासाठी शेतीशाळा हे माध्यम आम्हाला फार उपयोगी पडलेलं आहे. त्यामुळे शेतीशाळेच्या माध्यमातून आपण हे लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे ठसवू शकलो किंवा हे परिणाम आहेत, त्यावर असे उपाय आहेत. याबरोबरच आम्ही कृषी हवामान सल्ला सेवा सुरू केली आणि त्यापासून आपल्याला लोकांचं पीक चं संरक्षण करण्यामध्ये, नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यामध्ये लोकांना सांगणं, वेळेवर सांगणं हे शक्य झालेलं आहे. अजून त्यावर काय बदल करायची, अजून त्यावर सुधारणा करायची देखील गरज आहे. त्यावर काम चालू आहे. काय लर्निंग ह्यामध्ये आहेत? हे सगळं शेतीपद्धती राबवली आपण. गेली 5 वर्ष आपण काम केलं. लर्निंग कोणते-कोणते आहेत? विकेंद्रित निर्णय प्रक्रियेची गरज. पहिलं लर्निंग आमचं या ठिकाणी आहे. ही शिकवण आम्हाला मिळालेली आहे. पंचायत राज व्यवस्थेवर विश्वास निर्माण करण्याची गरज. बदलत्या हवामानाचा शेती आणि गाव अर्थकारणावरील परिणाम व त्याची व्याप्ती ही वाढलेली आहे आणि ती आम्हाला दिसून आलेली आहे. एक लर्निंग चांगलं झालेलं आहे. हवामान अनुकूल शाश्वत शेती पद्धतीमध्ये बहुविध पिकांची लागवड फार महत्त्वाची आहे, कारण रिस्क कमी करण्याची गरज आहे. डिजिटल माध्यम वापरण्याचे सर्व स्तरावरील शेतकरी आणि भौगोलिक स्तरामधले शेतकरी देखील पुढे येतात, तयार होतात, हे आम्हाला कळलेलं आहे. असा लोकांना समज होता, की डिजिटल तुम्हाला चालेल कसं हे? ह्या दुर्गम भागातील लोकं, दुर्गम भागात लोक कशी येऊ शकतात? पण हे सर्व दुर्गम भागातील लोकं असू दे, जवळचे लोकं असू दे, तर कोणताही असू दे, सामाजिक अर्थावर कोणताही वर्ग असू दे, सर्वांनी याचा वापर केलेला आहे. त्यामुळे आम्हाला याची खात्री आहे, की डिजिटलायझेशन ही काही फार दूरची गोष्ट नाहीये. ऑनलाईन आणि कागदविरहित प्रणालीमुळे शेतकऱ्यांच्या वेळेमध्ये, पैशामध्ये बचत झालेली आहे. कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कार्यालयाला जावं लागलं नाहीये. शेती विभागाच्या ऑफिसला जावं लागलं नाहीये. त्यामुळे तो एक मोठा बचतीचा भाग या ठिकाणी दिसून आलेला आहे. सामाजिक अंकेक्षण आम्ही सर्व ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्यामुळं जे काही प्रकल्पातले लाभ आहेत, ते सर्वांच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. ती माहिती सर्वांना होऊ शकलेली आहे आणि त्यामुळे आमच्याकडे तक्रारीप्रमाणे फार फार कमी आहे. नगण्य तक्रारी या ठिकाणी आपल्याला दिसून येतील, एवढ्या मोठ्या प्रकल्पाच्या माध्यमातून विचार केला आपण तर. तसं शासकीय कारभारामध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व असल्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास वाढतो. ही एक मोठी आम्हाला शिकवण या ठिकाणी मिळालेली आहे आणि त्याचाही आपल्याला फायदा पुढच्या नियोजनामध्ये निश्चितपणे होतो आहे. आता टप्पा 2 येतो आहे. कारण ह्या प्रकल्पाचं पहिलं यश पाहिलं असता शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि दुसरा टप्पा देखील या ठिकाणी त्यांनी मंजूर केलेला आहे. तर त्या टप्प्यामध्ये या प्रकल्पातलं जे काही आमचं लर्निंग आहे, त्याचा वापर आम्ही कसा करणार आहोत, या ठिकाणी मी मांडणी थोडक्यात केलेली आहे. एक म्हणजे कोणत्याही प्रकल्प नियोजन करताना हवामान संवेदनशीलता निर्देशांकाचा वापर केला पाहिजे, हे आम्हाला पक्कं कळलंय. आम्ही त्यावरच पुढे काम करतो आहोत. दुष्काळ सदृश परिस्थितीवर आम्ही सुरुवातीला काम सुरू केलं. परंतु प्रकल्पाच्या शेवटी-शेवटी मात्र आम्हाला गारपीट, अवेळी पाऊस, पूर इत्यादी देखील परिणाम दिसून आलेले आहेत. त्यामुळे आता त्याचा अभ्यास करून त्याच्यावरच्या उपायावर देखील पुन्हा काम करायची गरज आहे, हे आम्हाला दिसून येत आहे. तसं मृद सर्वेक्षणाच्या आधारे गावनिहाय पीक रचनेमध्ये बाबत सल्ला देणं गरजेचं आहे, हे कळलेलं आम्हाला आहे. एकाच गावातील मातीचे प्रकारही वेगळे असल्या कारणाने त्यानुसार देखील पीक रचना बदलू शकते. त्यामुळे आम्हाला त्याच्यावर काम करायची गरज आहे पुढच्या काळामध्ये. गावनिहाय, शेतकरीनिहाय कृषी हवामान सल्ला, गावनिहाय म्हणतोय मी या ठिकाणी, शेतकरीनिहाय म्हणतोय. आता आपण तालुक्याच्या लेव्हलला गेलो आहोत. पण शेतकऱ्याच्या त्या स्वतः शेतीवर देखील उपयुक्त होईल, असा पर्सनलाइज्ड एडवायझरी कधी येऊ शकते का? याची पुढच्या काळात आम्ही काम करतोय त्यावर. महिला बचत गटांसाठी बदलत्या हवामानाला पोषक अशा कृषी आधारित व्यवसायांना बळकटी देणं हे पुढचं आमचं ध्येय असणार आहे. त्याबरोबर शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट व्यवस्थेचा परिचय करून देणे आणि त्याला तांत्रिक सहाय्य करणे, जेणेकरून त्या कार्बन क्रेडिटचा फायदा लोकांना होऊ शकतो. ही दिशा पुढची आमची असणार आहे. कृषी क्षेत्रामध्ये ऊर्जा वापराची कार्यक्षमता वाढवण्याबरोबरच अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राचा देखील वापर कसा करता येईल? जे काही स्त्रोत आपल्याकडे अपारंपरिक ऊर्जेचे आहेत, मग त्याचा वापर करण्यासाठी आम्ही अवलंब वाढवण्यासाठी काय प्रयत्न करणार आहोत.
त्याबरोबर सर्व एक विचार केला असता, एक आपलं कमिटमेंट आहे राज्याचं, देशाचं आंतरराष्ट्रीय कम्युनिटीला, की ॲग्रीकल्चरमधलं कार्बन फूटप्रिंट ही कमी करायची आहे आणि म्हणून शेती क्षेत्रामधलं जे काही कर्ब उत्सर्जन जे आहे, ते कमी करण्यासाठी सर्व उपाय सिद्ध केले चालू आहेत, काही केलेले आहेत. तर ते आणखी वाढवायचे आपल्याला आहे. त्या उपायांची व्यापकता वाढवायची आहे आपल्याला. ही दिशा आमची पुढच्या काळासाठी निश्चितपणे ठरलेली आहे आणि म्हणून या सर्व विचार केला असता, या सर्व बाबी शासनाच्या स्तरावर ज्यावेळेला आम्ही काम करू, त्यावेळेला केवळ शासन म्हणून आपण काम करून चालणार शासनाबरोबर काम करणाऱ्या सर्व यंत्रणा, संस्था, अशासकीय संस्था, सामाजिक संस्था या सर्वांनी म्हणून अजेंडा आपण जर राबवला, तर आपण लवकर शेतीमधून ह्या कर्ब उत्सर्जनाचं प्रमाण तर कमी करू ते करू, पण शेतकऱ्याला आपण सक्षम करण्यासाठी यशस्वी होऊ शकतो आणि आपली शेती ही किफायतशीर कशी होईल यासाठी आपण प्रयत्न निश्चितपणे करू शकतो. तर ह्या बाबी आपल्या समोर या ठिकाणी मला शेअर करायच्या होत्या. या आजच्या कार्यशाळेच्या निमित्तानं तुमच्या समोर हे गोष्टी मांडताना मला फार आनंद होतो आहे, की आपण सर्वजण एकत्र काम करत असताना, आपले अनुभव शेअरिंग करत असताना, आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यापर्यंत आपण चांगल्या प्रकारचा संदेश देऊ शकतो आणि एकत्र काम करून संदेश देऊन आपण त्यांच्या जीवनामध्ये त्यांना फरक करू शकतो. ही खात्री या ठिकाणी आपल्याला मी देऊ इच्छितो. आपण सर्वांना आव्हान आहे, की आणि आमंत्रण आहे, की पुढच्या देखील टप्प्यामध्ये आपण आमच्यासोबत राहा आणि आपल्याला ज्या ठिकाणी काम करायची इच्छा आहे, त्या ठिकाणी आपण या सर्व तत्वांचा आणि तंत्राचा निश्चितपणे वापर करा. जे काही तांत्रिक सहकार्य लागेल आमच्याकडून, ते आम्ही द्यायला तयार आहोत. धन्यवाद.